काळात जर असा हा जरा नंगे आणि हा वाकड तोंड्या पवार या अशी जर प्रवृत्ती जन्माला आली असती ना, तर आता तुम्हाला सांगते आपण गुलामच असतो आणि हे राजे महाराजे असते. विचार करा तुम्ही, राजेशाही बंद झालेली आहे, हुकुमशाही बंद झालेली आहे, या देशाला लोकशाही लागू आहे, संविधान लागू आहे, प्रत्येकाला बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर या सगळ्या गोष्टींना मोडीत काढण्याचं काम या जरांगेने या आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. एवढं लक्ष. करोडो रुपयाची व्हॅनिलिटी व्हॅन नाही त्यांना बनते. याची व्हॅन बघितली का व्हॅन, याचं ऑफिस बघितलं का ऑफिस. मी खरं सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवराय या दोन महापुरुषांचे आपल्या समाजावर, प्रत्येक जाती धर्मावर अतोनात उपकार आहेत. या दोन महापुरुषांचे, यांचे उपकार आपण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. माझ्या रमाईंनी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेलेत ना शिक्षण घेण्यासाठी, त्यावेळेला माझ्या रमाईंनी गौऱ्या थापल्या, त्या गौऱ्या विकल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पुरवलेत. महापुरुष असे घडतात हो. लक्षात ठेवा. काय केलं यांनी, याच्या विरोधात हा कुणाला बोलू देत नाही. म्हणजेच काय तर प्रत्येकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांनी हिरावून घेतलं. हा काही बोलेल, परंतु याच्या विरोधात कुणी बोलायचं नाही. याने टीम तयार करून ठेवलेल्या आहेत. कुणी जर बोलेल ना त्याला घरात घुसून मारायचं, कुणी पोस्ट टाकली ना त्याला अडवायचं, त्याला काळं फासायचं, कुणी सपोर्ट नाही केला ना त्याला धुवायचं. असं कुणी महिलांनी जर विरोध केला तिला गलिच्छ भाषेत बोलायचं. म्हणजेच काय तर आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं या नीच माणसाने. जरांगेमध्ये ती निस्वार्थी भावना आहे का मला सांगा. त्याच्यामध्ये आहे ती निस्वार्थी भावना. त्याच्यामध्ये काय आहे, मला येऊ द्या, मला गिळू द्या, मला मोठं होऊ द्या, स्टेजवर कुणीच यायचं नाही माझ्याशिवाय, अजिबात नाही, असं ढक्कलतो, असं ढक्कलतो. जे काय कड आहे ना त्याच्या भोवती, ते कड, त्या कड्याची तुम्ही चेकिंग करा जरा, त्या कड्याची चेकिंग. या कड्याचं यांच्या संपत्तीमध्ये आंदोलनानंतर किती वाढ झाली याची जरा तुम्ही बघा. हा, याची बायको 200 रुपये मजुरीने कामाला जातील, लाख लाख रुपयाच्या साड्या घालती. हा बघा ना, याचे मुलं करोडो रुपयाच्या गाड्यांनी जातात शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, हजारो रुपयाच्या फ्लॅटमध्ये. जे पोरं 2,000च्या रूम मध्ये राहत होते ना संभाजीनगरला, ते आता हजारो रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत, आलिशान. त्यांच्याकडे 2-2 लाखाचे आयफोन, आणि याची बायको 200 रुपये मजुरी कामाला जाते. हो अरे, येड्यात काढायचं पण काहीतरी प्रमाण असतं समाजाला. ते फक्त पत्र्याचं घर दाखवायला आहे, बाकी याचा महाल कसा तयार आहे तुम्हाला नाही माहिती. ती जर एवढी मोठी व्हॅन त्याच्यासाठी तयार होऊ शकती, ऑफिस तयार होऊ शकतं, घर नाही तयार होऊ शकत का. हात चालू माणूस आहे, याला फक्त समाजाला भावनिक करण्यासाठी ते घर तसंच ठेवायचं. आणि त्याच घरामध्ये बघा पत्र्याचंच घर आहे, हो अजून जरा घ्यायचं, बघा त्याला लोक नाव ठेवत, हे असं दाखवायला, भावनिक करण्यासाठी ते घर ठेवलेलं आहे. लाखो रुपये, करोडो रुपयाची त्याला व्हॅन बनवू शकतात. लाखो रुपयाचं, करोडो रुपयाचं त्याचं ऑफिस बनवू शकतात, टोले जंग, आणि त्याचं घर नाही बनवू शकत आहे का. पण हे समाजाला वेड्यात काढण्यासाठी ते घर तसंच ठेवलेलं आहे पत्र्याचं. की हा समाजाला, हो समाजासाठी करते बिचारा. हा कुठं राहतोय, त्या घरात फक्त बायकोच राहती, बाकी याचे पोरं संभाजीनगरला शिक्षण घेतात. हा, संविधानाचं कोणतं याने पालन केलंय मला सांगा. लेकरं पैदा केले मुसलमानांसारखे बाचा 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 4-4. हा, कोणतं संविधानाचं पालन केलेलं आहे यांनी. मग संविधानाचा मारेकरी खऱ्या अर्थाने हा आहे ना, संविधानाचा मारेकरी खऱ्या अर्थाने हा आहे. संविधानिकरित्या काय वागतोय हा, काय वागतोय. आणि यांनी समाजासाठी याचं शेती विकली का. अहो काय संबंध, काय संबंध. यांनी समाजासाठी नाही विकली शेती गांजाड्यानी, आणि म्हणे मी समाजासाठी याने 2 एकर शेती विकली. वा रे वा. अरे किती इतकं सगळं दिसतंय. हा किती नीच माणूस, हा किती खोटारडा आहे. प्राचू याला घे. किती किती हा म्हणजे झाकण झुल्या, झाकण झुल्या, 1 नंबरचा झाकण झुल्या आहे. साडी उचल माझी. ती वेड्यात काढतोय समाजाला, वेड्यात. ते राहू दे, ते राहू दे, पेटीकोट ते साडी नाही पडत. अय्यो, फार फार विचित्र माणूस आहे, फार विचित्र माणूस. परंतु याच भांड संगीता वानखेडे फोडणार. दररोज 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 जी जी माहिती माझ्यापर्यंत येते ना ती अशी कच्ची मिळत नाही हो. अशी पोट तिडकीने लोक सांगतायत, ताई आम्ही बघतोय समोर, आम्ही बघतोय समोर. तुपात मध्ये चालू आहे ताई खाणं, तुपात. पत्र्याचं फक्त दाखवायला लोकांना, इमोशनल करायला. बाकी लाख लाख आणि 50-50 हजाराच्या साड्या चालू आहे ताई. पोरं 2-2 लाखाचे मोबाईल येत आहे पोरांकडं.
वा, समाजाने दिलेत मोबाईल पोरांना तुझ्या. खरंय रे तुझं, खरंय. समाजाने दिला फ्लॅट राहिला तुझ्या पोरांना. याच्या मुलांना प्रोटेक्शन मागून घ्यायचं होतं, पोलीस प्रोटेक्शन. म्हणून याने ते ड्रोन घरावर फिरवले, स्वतः फिरवले. किती सरकारला वेठीस धरावं, किती लिमिट असतं त्याचंही. काही आत्ती केलं याने, आत्ती. आणि आत्ती तिथं माती होत असती. हुकुमशाही लावली, मी घेणारच, मी करणारच, मी पाडणारच, मी यावच करणार, मी त्यावच करणार. म्हणजे काय? संविधानामध्ये नाही, परंतु तरी सुद्धा मी मिळवून घेणार, हिसकावून घेणार. म्हणजे काय? हुकुमशाही. तिथेही संविधानाची पायमल्ली लावली यांनी. ज्याने संविधान लिहिलं ना, तो किती नम्र होता याचा अभ्यास कर जरा. ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ना, त्याचे गुण बघ जरा. आणि म्हणे मी शिवछत्रपतींचा मावळा, दलिंद्र्या नाव नको घेऊ माझ्या राजाचं. तुझी लायकी नाही ते त्यांचं नाव घ्यायची. तुझ्या कुत्र्यांनी, तुझ्या कार्यकुत्र्यांनी तर अजिबातच जरा याचं नाव नाही घ्यायचंय छत्रपतींचं. तुमच्या लायकी नाही रे तुमची, भिकाऱ्यांनो. छत्रपतींचं नाव तुम्ही लोकांनी घ्यावं नाही. हा, अभ्यास करा जरा, या लोकांनी काय केलंय ते अभ्यास करा. भिकाऱ्यांनो, हा काय लावलंय तुम्ही? महाराष्ट्र पेटवण्याचं काम लावलंय, संविधान पायमल्ली करण्याचं काम लावलंय. पण ते होऊ देणार नाही. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेळ उपाशी राहून शिक्षण घेतलंय लंडनमध्ये आणि या देशाला संविधान बहाल केलंय. तुमच्यासारखे आलिशान गाड्यांमध्ये फिरले नाही. करू शकत होते, तेही केलं असतं. त्यांनी जर ठरवलं असतं तर तेही असं करू शकत होते. त्यांनी जर ठरवलं असतं ना, तर राजेशाही त्यांनी त्यांच्याकडे घेतली असती. कारण संविधानाचे भाग्यविधाता ते आहेत, संविधानाचे लेखक ते आहेत. त्यांना जर वाटलं असतं ना, त्या गोष्टी त्यांनी संविधानामध्ये नमूद केल्या असत्या. पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलं नाही हो. त्यांनी जनतेच्या भल्याचा विचार केला नाही. त्यांनी काहीच नाही, स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी घेतले. विचार करा. उपाशी पोटी राहिलेत. पुस्तकं घ्यायला रामराव बाबांकडे पैसे नसायचे. ज्या वेळेला ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जायचे ना, आणि एखादं पुस्तक त्यांच्या हातात मध्ये पडायचं, त्यावेळेला ते असं काही वाचायचे की कारण त्यांना माहिती होतं माझ्या हातात हे पुस्तक परत पडणार नाही, हे पुस्तक विकत घेण्याची माझी ऐपत नाहीये. असं काही ते पुस्तक वाचायचे की त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही त्या पुस्तकातला प्रश्न विचारला ना, तरी अगदी बिनचूक ते सांगायचे. देव माणूसच होते ते, देव अवतारच होते ते. म्हणतात ना, ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला एखादा देवपुरुष अवतार घेतो. देवपुरुषच होते ते. हो, देवदूतच होते ते. देवानी पाठवलेलाच एक त्यांचा दूत होता तो. का बरं? आपण, तुम्ही, मी, सगळेजण आपण त्याच आईच्या पोटी जन्म घेतलाय. आपणही 9 महिने 9 दिवस तिच्या गर्भात राहिलो. का बरं? आपल्याकडे त्यांच्यातली एक 5% 0% पण अक्कल नाहीये. का नाही? त्याच्यानंतर जन्माला आले नाहीत का? त्यांच्यानंतरही का कुणामध्ये एवढी पात्रता नाहीये? नाही, नसणारच आहे. त्याच्यासाठी ते निस्वार्थी भावना अंगीकारावी लागती. धसकाटाला कचपट कधीच समजायचं नाही. आमच्या गावाकडची म्हणे, एवढं लक्षात ठेवा. त्या धसकाटाची ज्या वेळेला शिळ त्या पायात शिरती ना, अख्खा पाय सडवती ती. तशी तुझी अख्खी जी आहे ना लंका, तू रावण आहे, लक्षात ठेव जरांग्या. तू रावण आहे, तुझी लंका आहे ना, तुझी उभारली ती रंका आहे ना, संगीता वानखेडे जाळल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेव. जे काय केलं ना तुझ्या कार्यकर्त्यांनी, तू सुट्टी नाही रे, तुम्हाला सुट्टी नाहीये. हा, तुला कळेल काय करणार आहे मी. ते माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला सुट्टी देणार नाही मी. पण तुला सुट्टी नाही जरांग्या, एवढं लक्षात ठेव. तुझा अख्खा, तुझे काय खोटं लय त्रास होतो रे तुझ्या खोट्या वागण्याचा. तू अक्कल नाही, अक्कल शून्य माणूस. अक्कलच नाही. तो काय बोलतोय, तो काहीच नाही कळते त्याला. आणि इतका खोटा बोलतो, इतका काय असं माहिती का, बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला पण बरीच लोक, त्यांना खोटा बोलायचा आजार असतो आणि ते खोटं बोलतायत. अगदी आपल्या पाहुण्यांमध्ये म्हणा, मित्रांमध्ये म्हणा, एखादी व्यक्ती अशी असती, खोटं बोलल्यानंतर आहे ना, त्याला परत जरा काही प्रश्न विचारले ना, तोच प्रश्न विचारला ना कालांतराने, तर त्याला आठवत नाही. तसं याचं झालेलं आहे. हा आज बोलतोय कारण ते खोटं बोललेलं असतं. उद्या परत त्याला बोलायचं असतं ना, त्यावेळेला तो त्याच मुद्द्यावर वेगळं त्याचं मत मांडतो. परवा तोच मुद्दा असतो त्याच्यावर वेगळं, कारण हा खोटं वागतोय ना, त्याच्यामुळे त्याच्या लक्षात राहत नाही मी काल काय बोललो. खरं लक्षात ठेवण्याची गरज नसती, खोटं पाठ करावं लागतं. खरं जे असतं ना, खरं त्याला मेमरीमध्ये भरण्याची गरजच नसती. खऱ्याला खरं असतं.
ते घडलेलं असतं, ते घडणार असतं, ते माहिती का असतं आपल्याला. वास्तविकता जी असती ना, वास्तविक असतं, खरं खरं असतं. त्यामुळे आपण म्हणतो ना, खऱ्याला मरणच नाही. आपल्या मराठी भाषेमध्ये ती म्हण अगदी सहजरित्या बोलले, खऱ्याला मरण नसतो. खोटं मात्र जास्त दिवस टिकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि याचं खोटं 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 खोटं